यशोधरा नगर पोलिसांनी अंधेरी मांजरी परिसरात मोठी कारवाई करत 1.6 किलो गांजासह एका आरोपीला अटक केली आहे। गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकला आणि तब्बल 16,600 रुपये किमतीचा गांजा जप्त केला आहे। पोलिसांनी एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला ताब्यात घेतले आहे। काय आहे संपूर्ण प्रकरण पाहूया आमच्या विशेष रिपोर्टमध्ये। नागपूरच्या यशोधरा नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत अंधेरी माजरी परिसरात एका मोठ्या कारवाईने खळबळ उडाली आहे। पोलिसांना गोपनीय सूत्रांकडून माहिती मिळाली होती की या परिसरात एक व्यक्ती गांजाची विक्री करत आहेत। याच माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने कारवाईचा बेत आखला। पोलीस उपनिरीक्षक पाटील यांच्या नेतृत्वाखालील शोध पथकाने ही कारवाई केली आहे। या पथकात पोलीस हवालदार बेंद्रे, पोलीस कॉन्स्टेबल वानखडे, सिद्धेश, प्रीतम ठाकूर आणि महिला अंमलदार तानावडे यांचा समावेश होता। पथकाने अंधेरी मंदिर परिसरातील माढा क्वार्टर्स येथे छापा टाकला। तिथे क्वार्टर नंबर 10च्या बाहेर उभा असलेल्या एका संशयित व्यक्तीची विचारपूस केली। त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे गांजा सदृश्य वस्तू आढळली। पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेऊन त्याची ओळख पटवली। त्याने स्वतःचंच नाव आदिल शेख, राहणार अंधेरी माजरी, म्हाडा क्वार्टर नंबर 32, नागपूर असं सांगितलं। त्यानंतर पोलिसांनी त्याच्या घराची सखोल झडती घेतली। या तपासात तब्बल 1 किलो 662 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आलाय। त्याची बाजारातील किंमत अंदाजे 16,600 रुपये आहे। पोलिसांनी या प्रकरणी एनडीपीएस कायद्याच्या कलम 8, 20, 22 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। आरोपी आदिल शेख याला अटक करण्यात आली असून त्याच्या विरुद्ध पुढील तपास सुरू आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल, झोन 5 चे डीसीपी निकेतन कदम, एसीपी बंडेवार आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे। या कारवाईमुळे अंधेरी माजरी परिसरातील अवैध ड्रग्ज रॅकेटवर मोठा हादरा बसला आहे। पोलीस आता आरोपीच्या साथीदारांचा आणि गांजा पुरवठा साखळीचा शोध घेत आहे। या प्रकरणाने नागपूर शहरातील ड्रग्जच्या वाढत्या व्यापारावर पुन्हा एकदा प्रकाश टाकला आहे। स्थानिक नागरिकांनी या कारवाईचं स्वागत केलं असलं तरी ड्रग्ज विरोधी कारवाई आणखी तीव्र करण्याची मागणीही होत आहे। यशोधरा नगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गांजाची विक्री करत आहे अशी गोपनीय माहिती होती आणि गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की अंधेरी माजरी परिसरामध्ये एक इसम हा गांजाची विक्री करत आहे। यावरून आम्ही खात्री करण्याकामी आम्ही स्वतः आणि शोध पथकाचे अधिकारी EPI पाटील साहेब, पोलीस हवालदार बेंद्रे, पोलीस कॉन्स्टेबल वानखडे, सिद्धेश आणि प्रीतम ठाकूर असे आणि एक महिला अंमलदार तानावडे यांना आम्ही सोबत घेऊन अंधेरी माजरी परिसरातील म्हाडा क्वार्टर येथे गेलो आणि क्वार्टर नंबर 32 मध्ये बाहेर उभा असलेला इसम यांना आम्ही विचारपूस केली। त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे गांजा सदृश्य वस्तू मिळून आल्याने आम्ही त्याची संपूर्ण घरझडती घेतली। त्याला त्याचं नाव विचारले असता त्यांनी त्याचं नाव हा आदिल शेख, राहणार अंधेरी माजरी, म्हाडा क्वार्टर नंबर 32, नागपूर इथे असं त्यांनी सांगितल्यानंतर त्याची पूर्ण घरझडती घराची घेतली। तर त्याच्या घरामध्ये एकूण 1 किलो 662 ग्रॅम वजनाचा अंदाजे 16,600 रुपये किमतीचा मुद्देमाल हा तिथे त्याच्या ताब्यात मिळून आला आणि सदर आरोपीला ताब्यात घेऊन एनडीपीएस ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे। सदर कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल साहेब, तसेच झोन 5 डीसीपी माननीय निकेतन कदम साहेब, एसीपी माननीय बंडेवार साहेब, तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय पुणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही व शोध पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांनी ही कारवाई केलेली आहे। आणि सदर प्रकरणामध्ये एनडीपीएस ॲक्ट कलम 8 क 20 ब व 2 ब प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि पुढील तपास चालू आहे। यशोधरा नगर पोलिसांनी अंधेरी मांजरीत केलेली ही कारवाई नागपूरच्या ड्रग्ज विरोधी लढाईत एक महत्त्वाचा टप्पा ठरली आहे। 1.6 किलो गांजासह आरोपीच्या अटकेमुळे अवैध व्यापाराला खीळ बसली असली तरी हा प्रकार पूर्णपणे संपविण्यासाठी पोलिसांना आणखी कठोर पावलं उचलण्याची गरज आहे। आरोपी आदिल शेख यांच्या तपासातून आणखी काय समोर येतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे।